इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल. केंद्र सरकारकडनं 37,44,000 लिटर रॉकेल वाटपाला मंजुरी. प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर रॉकेल मिळणार. येवल्यामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई नाही. जिल्हा प्रशासनाची माहिती. अफवा पसरवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणार. नाशिक पोलिसांचा इशारा. नागरिकांनी पेट्रोल पंपावरती विनाकारण रांगा लावू नये. प्रशासनाचं आवाहन. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये महामार्गावरती पेट्रोलसाठी अर्धा किलोमीटर लांब रांग. ब्रिजच्या कामामुळे वाहतूक वळवल्यामुळे अपघाताची भीती. जिल्ह्यात इंधनाचा मुबलक पुरवठा असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. परभणीमध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये पेट्रोल डिझेलची विक्री. कृत्रिम साठा करण्याच्या उद्देशानं पेट्रोल नेलं जात असल्याचा संशय. प्रशासनाकडनं मात्र कुठलीही कारवाई नाही. सिन्नरमध्ये पेट्रोल डिझेलच्या विक्रीसाठी नियमावली. सर्व पेट्रोल पंपांवर दुचाकीसाठी 300 तर 4 चाकीसाठी 1500 रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचा निर्णय. नागरिकांनी विनाकारण साठा करू नये. प्रशासनाचं आवाहन. नागपुरातील HP कंपनीच्या सर्वात मोठ्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. वाहनधारकांना मोठा त्रास. नागपूर शहराजवळील जवळपास 30 ते 40% पेट्रोल पंप बंद. पेट्रोल कंपन्यांकडनं दुपारी 3 नंतर ऑर्डर स्वीकारणं समोर. तर दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे भरले तरच कंपन्यांकडनं पेट्रोल देणार असल्याचा कंपन्यांचा निर्णय. सुरळीत इंधन पुरवठा करण्यास पंपचालकांना मोठी अडचण. नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवेनं पंपावरती रांगा. डिझेल पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन घेऊन नागरिकांची गर्दी. गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न. जालन्यामध्ये दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल मिळणार. इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी. पेट्रोल पंपावर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून निर्बंध. सिंदखेड राजा इथल्या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. पेट्रोल नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय. नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी पंपावर रांगा. यवतमाळमध्ये कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई. एकाच वेळी अनेक जण येऊन 100 लिटर पेट्रोल मागत असल्यामुळे कॅनमध्ये पेट्रोल न देण्याच्या सूचना. आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी पंपावर रांगा. पेट्रोलचा साठा असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंपाकडे धाव. सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू. चिपळूण रेस्ट हाऊसच्या बाहेरील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे कोळशाची मागणी वाढली. कोळसाच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे कोळसा वखार बंद अवस्थेत. हाताला काम नसल्यामुळे कामगार रिकामे बसून. काही ठिकाणी कोळशाचे भाव 40 वरून 60 रुपये किलोवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलेंडरचा रिक्षासाठी अवैध वापर. अवैध वापराप्रकरणी दोघांना अटक. पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बदलापुरात तरुणाला बऱ्याच प्रतीक्षेनंतर गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर युवकाचा सिलेंडरला नमस्कार. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीत गॅसचा मोठा तुटवडा. गॅस मिळत नसल्यामुळे प्रायव्हेट हॉस्टेल चालकांवरती लाकडी भट्टे पेटवण्याची वेळ. गॅस तुटवड्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होत असल्याचा हॉस्टेल चालकांचा आरोप. आखाती देशातील युद्धाचा परिणाम. पैठणमधल्या केळी चिप्स उद्योगावर. गॅस टंचाईमुळे उत्पादकांना चुलीवरती चिप्स बनवण्याची वेळ. पारंपरिक पद्धतीमुळे चिप्सच्या गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे विक्रीवर परिणाम. गोंदियात गडचिरोलीतील 32 हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ. मोरगावच्या वडेगाव परिसरात मका पिकाचं प्रचंड नुकसान. वनविभागाकडनं परिसरात सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी. प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात बिबट्या गंभीर जखमी. बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या नागरिकांवरती बिबट्याचा हल्ला. चांभारडा गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी. नंदुरबारच्या अक्कलकुवा शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या 8 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प. विद्युत रोहित्र बिघाडामुळे पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. इगतपुरीच्या झुगरेवाडीतील आदिवासी पाड्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला. TV9 मराठीच्या बातमीनंतर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा. पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरनं पाणीपुरवठा होणार. प्रशासनाची माहिती. भुसावळमधील हातनूर धरणाचा जलसाठा यावर्षी 5% घटला. मात्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा. सिंधुदुर्गात गारांचा अवकाळी पाऊस. कसाल भागामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी. वाढत्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सिंधुदुर्गातील कणकवलीच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. विजेचा कडकडाट. गारपिटीसह मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शिल्लक असलेल्या आंबा आणि काजू पीक धोक्यात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामधील पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस. तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. तर फळपीक विमा काढणाऱ्यांना अधिक मदत मिळणार.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गारपिटीमुळे मोठं नुकसान. पापरी गावामध्ये द्राक्ष बागेचं मोठं नुकसान होऊन द्राक्षाचे घड जमिनीवर पडले. सोलापुरात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाची बाग भुईसपाट. शेतकरी आर्थिक संकटात. गडचिरोलीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस विक्री खरेदी बंद पडल्यामुळे कापूस विक्रेते संकटात. जालना जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवरही युद्धाचा परिणाम. टोमॅटोची निर्यात थांबवली. भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. तब्बल 25 क्विंटल टोमॅटो शेतकऱ्यांनी फेकून दिले. तांत्रिक अडचणींमुळे नंदुरबारच्या तळोदामधील वनपट्टेदार शेतकरी पीक विम्यापासून वंचित. अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान. प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या लासल गावात पुढचे 7 दिवस कांद्याचे लिलाव बंद. बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद राहणार. 2 एप्रिलपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार असल्याची माहिती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक. बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवरती कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ. उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तत्काळ सुरू करण्याची मागणी. लातूरच्या वेळगाव शिवारात अफूची लागवड केल्याचं उघड. अफू पीक नष्ट करत शेतमालाला पोलिसांकडनं अटक. शेतमालकाला पोलिसांकडनं अटक. कानगाव पोलिसांची कारवाई. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात 5,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,47,000वर. अंधश्रद्धेला सोडा, विज्ञानाची कास धरा असा नारा देत पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून राष्ट्रवादीच्या अभियानाला सुरुवात. महिला जनजागृती अभियानाला शपथ घेऊन सुरुवात. भोंदूबाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाफेड केंद्रचालकांच्या गाड्या रिकाम्या करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप. व्हायरल व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील महाकाली देवी मंदिर प्रशासनानं लावले फॉगर्स. तापमानाचा तडाखा भाविकांना बसू नये यासाठी प्रयत्न. मंदिरात आता भाविकांसाठी एअर कंडिशनची सुविधा. कल्याणमध्ये दिव्यांग मुलांच्या जीवाशी खेळ. भर उन्हात क्रीडा स्पर्धा. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा. काही मुलांना चक्कर आल्याचा पालकांचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील कोटरा मत्स्यपालन संस्थेमध्ये 1,17,00,000चा घोटाळा. 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या शेळगाव बॅरेज प्रकल्पाला 1400 कोटी रुपयांची सुधारित मान्यता. 9,128 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. 198 कोटींचा प्रकल्प आता 1,407 कोटींवर. शहाद्यामध्ये घरकुल मंजूर असतानाही काम सुरू न केल्यास कारवाई होणार. घरकुलसाठी अनुदान मिळूनही बांधकाम होत नसल्याच्या अनेक तक्रारी. लाभार्थ्यांनी आठवड्याभरात काम सुरू न केल्यास अनुदान वसूल करून लाभार्थ्यांवरती कारवाईचा इशारा. भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य शपथदिन स्मृती सोहळा उत्साहात. शपथदिन स्मृती सोहळ्याचं हे 381वं वर्ष. पारंपरिक वाद्यांच्या तालावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक. उन्हाळ्यामध्ये वणवा लागून शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होण्याचा धोका. ताडोबा बफर क्षेत्रातील 95 गावांच्या हजारो ग्रामस्थांनी जंगल आगमुक्त ठेवण्याची शपथ घेतली. भिवंडीच्या 350 वर्ष जुन्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात रामनवमीचा उत्साह. मंदिराला आकर्षक फुलांची आरास. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. येवल्यामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. 400 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीमंत बंड्याराम मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना आकर्षक सजावट. श्रीराम जयराम जय जयरामच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला. रामनवमी निमित्तानं वाशिमच्या पोहरादेवीमध्ये भक्तांची मांदियाळी. श्रीरामनवमी निमित्तानं पोहरादेवीत यात्रेचं आयोजन. यात्रा तसंच देवीचा नवस फेडण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक पोहरादेवीत दाखल. शिर्डीतील साई मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहाच्या वातावरणात संपन्न. चांदीच्या पाळण्यात प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत. प्रभू रामचंद्राचा पाळणा साई समिधीवरती ठेवून साईबाबांची मध्यान्ह आरती. परळीतील काळाराम मंदिरामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांची रामनवमीच्या उत्सवामध्ये हजेरी. रामनवमी उत्सवातील कार्यक्रमात सहभागी होत भजन आणि पाळणा देखील म्हटला. येवला शहरासोबतच परिसरात श्रीरामनवमीचा उत्साह. महामृत्युंजय मंदिरात नंदीभोवती श्रीरामांचे धनुष्यधारी भव्य अशी रांगोळी साकारली. शिवभक्तांनी महादेवाच्या सानिध्यात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला. बीडमध्ये रामनवमी निमित्तानं भव्य दुचाकी रॅलीचं आयोजन. बार्शी नाकामधील गणपती मंदिरापासून दुचाकी शोभायात्रा काढण्यात आली.
बारामती पोलिसांचा सणांच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये रूट मार्च, रामनवमी, रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं रूट मार्च काढला. पुण्यातील नगर रस्त्यावरती रामभक्तांचं आंदोलन, धार्मिक स्थळ पाडल्याचा रामभक्तांचा आरोप. विमाननगर परिसरात कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या उतराणमध्ये बैलगाडा शर्यत संपन्न. शर्यतीत राज्यभरातील 300हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील तालमी बकाल अवस्थेत दंड बैठकांचा हुंकार थांबला. गावखेड्यांच्या व्यायाम संस्कृतीचा ऱ्हास, तालमी दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. लातूरच्या उदगीरमध्ये पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. पुजाऱ्यांना कमी लेखून जातीवाचक शिवीगाळ करत पूजा करण्यास नकार दिल्यामुळे गुन्हा दाखल. कराड चिपळूण राज्य महामार्ग 2 महिने अवजड वाहनांसाठी बंद असणार. पाटणमधील केरा पुलाच्या कामामुळे 27 मार्च ते 27 मे दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक बंद. वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. जळगावमधील जैनाबाद खून प्रकरण, आरोपी श्याम सूर्यवंशीची पोलिसांनी भर चौकात धिंड काढली. गुन्हा मागे घेण्याच्या वादातनं झाली होती हत्या. पोलिसांच्या या कारवाईचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. बारामतीत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला 6 महिन्यानंतर अटक. दत्तात्रय खुळेनं तब्बल 34,33,00,000 रुपयांचा अपहार केल्याचं निष्पन्न. बारामती शहर पोलिसांची कारवाई.